नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना. स्टिचिंग विथ अर्चना वायभट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी मी तुम्हाला बोटनेक ब्लाऊजचं डिझाईन दाखवणार आहे. त्यासाठी हे जे मेजरमेंट आहेत, उंची, बगल, शोल्डर, गळा, हे सर्व मेजरमेंट मी इथे दाखवल्याप्रमाणे घेतलेली आहेत. बघा या ठिकाणी. त्यानंतर इथे कमरेचं माप आहे, गळा, उंची, सर्व मापे इथे तुम्ही पाहून घेऊ शकता किती मापे आहेत आणि कसे घेतलेली आहेत. जरी तुमची मापे वेगळी असतील किंवा गळा लहान मोठा, शोल्डर लहान मोठं, बगल लहान मोठं काहीही फरक असेल तरीही चालेल, कारण आपल्याला इथे आज डिझाईन पाहायची आहे. तर बघा, या पद्धतीचे माझं पाठीचं जे बोटनेकचं कटिंग आहे ते रेडी आहे. तुम्हीही तुमचं पाठीचं बोटनेकचं कटिंग याच पद्धतीने रेडी करून घेणार आहात. आणि त्यानंतर बघा, गळा डिझाईन ज्यावेळेस तुम्हाला बनवायची आहे, तर गळा डिझाईन बनवताना कुठे प्रॉब्लेम येत असेल तर या पद्धतीने कॅनव्हासने आपण डिझाईन बनवणार आहोत. तर बघा, जसा कॅनव्हास डबल फोल्ड करून ठेवलेला आहे तसंच पिसाचं अस्तरही मी डबल फोल्ड करून घेतलेलं आणि गळ्याचा जो भाग आहे तो जशास तसा ड्रॉ करून घेतलेला आहे. आता गळा खोली आहे 10 इंचाची, तर इथे 10 इंचावरती एक सरळ मार्किंग करून घेऊयात. त्यानंतर मधलं सेंटर राहिलेलं किती आहे तर 6.5, तर आपण 6.5च्याही अर्ध करून घेणार आहोत या पद्धतीने. आता इथे तुम्हाला हवी तेवढी रुंदी तुम्ही घेऊ शकता. 2.5, 3, 3.5, फार फार तर 4ही तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. आणि या पद्धतीचा वॉटर ड्रॉपचा जो शेप आहे तुम्ही देणार आहात. जर इथे तुम्हाला वॉटर ड्रॉप शेप नसेल हवा तर तुम्ही या जागेवरती असं सेंटर काढून दुसराही दुसरा आकार आपल्याला देता येतो. तर बघा, या ठिकाणी मी नॉडचा वापर करून हा ब्लाऊज शिवणार आहे. बघा, इथे फक्त मी इथे कुठलाही कपडा याला ॲडजस्ट करणार नाही आहे. फक्त कॅनव्हासचा वापर करून ही डिझाईन बनवणार आहे. आपण बऱ्याच वेळेस डिझाईन बनवताना कॅनव्हास प्लस अस्तर याला जोडतो आणि नंतर आपण शिवलेल्या ब्लाऊजला अटॅच करतो. तर इथे तसं न करता आपल्याला फक्त अस्तरचा वापर करून अस्तरच्या पिसाला फक्त कॅनव्हासचा वापर करून ब्लाऊजची डिझाईन बनवणार आहोत. तर बघा, बॅक साईडलाही आपण ही डिझाईन ट्रेस करून घेतलेली आहे. त्यानंतर इथे बघा, अंदाजे 1 इंच एक्स्ट्रा राहील असं मी कटिंग करून घेतलेलं आहे. तुम्हाला जर असं कटिंग जमत नसेल तर तुम्ही टेपच्या मदतीने ब्लाऊज किंवा कॅनव्हासचा जो कपडा आहे तो एक्स्ट्रा मेजर करून घ्यायचा आहे आणि कटिंग करून घ्यायचं आहे. तर पहा, या ठिकाणी जे आहे या पद्धतीने मी इथे फक्त अस्तरवरती कॅनव्हास मांडून घेणार आहे. बघा, फक्त अस्तरवरती मांडलेला आहे आणि गळा जसा आहे तसा आपण इथे ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. कुठे कमी किंवा जास्त घ्यायचा नाही, कारण आपण जे मेजरमेंट आहे गळ्याचं ॲक्युरेट मेजरमेंट घेतलेलं होतं. म्हणजे आपल्याला गळा हवा तेवढा या ठिकाणी, म्हणजे आपण जो ड्रॉ केलेला आहे तेवढाच इथे आपल्याला स्टिच करायचा आहे, कमी किंवा जास्त स्टिच करायचा नाही. तर बघा, फक्त गळ्याचा भाग मी या ठिकाणी जोडून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथे गळा कट करून घेणार आहोत. त्यानंतर जो कॅनव्हासचा एक्स्ट्रा साईड पीस आहे तो जोडून घेऊयात. तर बघा, या पद्धतीने एक्स्ट्रा हा कॅनव्हासचा जो भाग आहे तो आता मी जोडून घेणार आहे. सुरुवातीला गळा जोडला, आता वॉटर ड्रॉपचा शेप आपल्याला इथे जोडायचा नाही. जोडला तरीही चालेल, पण याच्यामध्ये जास्तीचा वेळ जातो, त्यामुळे वॉटर ड्रॉपचा शेप आपल्याला या ठिकाणी जोडायचा नाहीये. आता त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे अस्तर आणि पीस, दोन्हीही घ्यायचे आहेत. तर बघा, इथे मी अस्तर आणि पीस दोन्हीही घेतलेलं आहे. या पद्धतीने आपण दोन्ही घेतलेलं. त्यानंतर आपल्याला कमरेची आणि गळ्याची टीप कशा पद्धतीने टाकायची ते बघा. या पद्धतीने मी इथे कमरेची टीप टाकून घेतलेली आहे. अशा पद्धतीने इथे मी कमरेची टीप टाकलेली आहे. त्यानंतर आपण घेऊयात गळ्याची टीप टाकून. इथे गळ्याची टीप टाकताना कपडा हलू नये यासाठी एक पिन मी सेट करून घेतलेला आहे. पिनने सेट केलं म्हणजे आपला जो कपडा आहे तो अजिबात हलला जात नाही. तर बघा, या ठिकाणी मी नॉड घेतलेली आहेत. तर इथे आपल्याला नॉड टाकून घ्यायची आहे. फक्त इथे अस्तरच्या आणि पिसाच्या मध्ये मी हात घातलेला आणि नॉड इथे सेट करून घेतलेली आहे. बघा, जो आपला नॉच आहे त्या साईडला मी अर्धा इंच फक्त बाहेर येऊ दिलेलं आहे. बाकी आपल्याला बगलेकडच्या साईडला नॉड बाहेर आली पाहिजे, म्हणजे मग ती काढल्यानंतर उलटी केल्यानंतर बरोबर होते. तर बघा, आता मी अगोदर आपण वॉटर ड्रॉपला आकार दिलेला नव्हता किंवा टीप टाकलेली नव्हती. आता
टीप जी आहे आपल्याला वॉटर ड्रॉप शेपवरती टाकायची आहे किंवा तुमचा जो आकार वेगळा असेल त्या आकारावरतीही तुम्ही टाकू शकता। आता अगोदरही आपण एक नॉट टाकलेली, आता दुसऱ्या बाजूनेही आपल्याला एक नॉट टाकून घ्यायची आहे। या पद्धतीने बघा मी कशी टाकत आहे नॉट, सेम तुम्हीही याच पद्धतीने नॉट टाकणार आहात। तर पहा इथे मी नॉट टाकून घेतलेली आहे। व्यवस्थित नॉट टाकायची, जर नॉट कमी जास्त बसली तर आपला जो पूर्ण पॅटर्न आहे तो बिघडू शकतो आणि हा जो आपण याला काय म्हणू, आतल्या साईडने ट्रान्सपरंट नाही म्हणता येणार याला, आतल्या साईडने एकदम फिनिशिंग सोबत मी इथे नॉट जोडलेली आहे। नंतरही तुम्ही डायरेक्टली ब्लाऊज स्टिच करून वरतूनही नॉट जोडू शकता, पण तसं न करता मी आतल्या साईडने इथे नॉट जोडून घेतलेली आहे, म्हणजे ती आतूनही आणि बाहेरूनही कुठे जोडली ते आपल्याला दिसणार नाही आणि काम हे जे आहे आपलं फिनिशिंगमध्ये येणार आहे। नॉट मात्र जोडताना 2 ते 3 वेळेस तरी लॉक करून घ्या, म्हणजे व्यवस्थित नॉट येते। बघा आता इथे मी हा भाग कट केलेला आहे गळ्याचा। त्यानंतर आपल्याला इथे हा भाग दोन्ही नॉट दोन साईडला थोडे बाजूला करून घ्यायचे आहेत आणि हा जो वॉटर ड्रॉपचा शेप आहे तो 1/2 इंच कपडा एक्स्ट्रा सोडून कट करून घ्यायचा आहे। बघा इथे या पद्धतीने 1/2 इंच कपडा सोडून मी हा कपडा कट केलेला आहे। इथे कट मारून घ्यायचे आहेत बघा। पहा इथे एक्स्ट्रा जो कपडा आहे तो कट करून घेतलेला आहे। म्हणजे आपण इथे नॉच दिलेले आहेत एक्स्ट्रा कपडा कट करून। बघा पूर्ण नॉच द्यायचे आहेत आणि नॉच देताना मात्र 2 इंच किंवा 1.5 इंचाच्या अंतरावरतीच द्या, जास्त अंतरावरती नॉच देऊ नका। आता बघा फक्त हा नॉट बाहेर ओढला तर आपला जो कोपरा आहे एकदम परफेक्ट फिनिशिंग सोबत बाहेर आलेला आहे आणि त्यानंतर हा भाग जो आहे गळ्याच्या खालचा पाठीचा भाग जो आहे तो मी बाहेर ओढून घेतलेला आहे। बघा बाहेर ओढल्यानंतर आपण इथे टिप टाकून घेणार आहोत। गळ्याच्या एकदम कडेला टिप टाकून घ्यायची आहे आपल्याला, म्हणजे आपण याला दाब टिप म्हणू शकतो। तर मी ती दाब टिप टाकून घेत आहे। बघा या ठिकाणी मी दाब टिप टाकून घेतलेली आहे। या पद्धतीने पूर्ण फिनिशिंग सोबत दाबटीप द्यायची आहे। दाबटीप टाकतानाही कमी जास्त कापड खालीवरी होऊ नये याची काळजी घ्यायची, म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित दिसते। जर तुमचं कापड कमी जास्त गेलं तर ती फिनिशिंग व्यवस्थित दिसत नाही। आता बघा या ठिकाणी आपल्याला कमरेला ही टिप टाकून घ्यायची आहे। कमरेला टिप टाकल्यानंतर आपण साईडलाही पूर्ण जे राहिलेला भाग आहे पाठीचा तोही जोडून घेणार आहोत, म्हणजे साईडला आपण टिप टाकून घेणार आहोत। आता बघा इथे विदाऊट अस्तर किंवा विदाऊट एक्स्ट्रा कपडा न लावता आपण फक्त कॅनव्हासच्या मदतीने हा जो गळा आहे मी बनवून घेतलेला आहे। जर तुमच्याकडे अस्तरचा कपडा नसेल शिल्लक आणि डिझाईन बनवायची असेल तर या पद्धतीने आपण बनवू शकता। आता हा साईडचा कपडा इथे मी जोडून घेत आहे। बघा मैत्रिणींनो, इतक्या सोप्या पद्धतीने आणि खूपच कमी वेळेमध्ये मी ही डिझाईन बनवलेली आहे। माझं प्रॅक्टिस असल्यामुळे माझी कमी वेळेत डिझाईन बनते आणि तुमचं प्रॅक्टिस नसेल तरी चालते, थोडा जास्त वेळ लागेल। सरावानं वेळ कमी लागतो आणि काम फिनिशिंगमध्ये येतं। फक्त सराव करत चला आणि कामाला चांगलं काम करण्याचा प्रयत्न करा, कामाला प्राधान्य द्या, म्हणजे आपलं जे काम आहे एकदम परफेक्ट बनतं। तर इथे बघा आता टक्स देणार आहे मी, टक्सचा पॉइंट काढलेला आहे। टक्स दोन्ही साईडचे लगेचच देऊन घ्यायचे आहेत। सेम याच पद्धतीने तुम्ही ही टक्स देऊन घ्या। खूप सुंदर असं इथे काम तयार होत आहे। बघा आता टक्स दिलेले आहेत, साईडचं फॅब्रिक आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे, म्हणजे ब्लाऊजचा लुक जो आहे तो आपल्याला व्यवस्थित लक्षात येईल। बघा मी कट करून या पद्धतीने वॉटर ड्रॉपचा जो शेप आहे तो स्टिच करून घेतलेला आहे। या पद्धतीने आपला जो ब्लाऊजचा आकार आहे तो आपला तयार झालेला आहे।